कर्नाटकातील माढा येथील वैभवीचे आपल्या गावातील सूरज मायगेरी यांच्याशी शालेय वयापासून प्रेमसंबंध होते. पण वैभवीच्या घरच्यांना त्यांचे हे आंतरजातीय प्रेम अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे वैभवीच्या पालकांनी तिचे लग्न गावातील आणि नात्यातीलच विश्वनाथ यांच्याशी लावून दिले. लग्नानंतर विश्वनाथ हा रोजगाराच्या निमित्ताने दक्षिण गोवा जिल्ह्यातील पेडा बानवाली या गावी स्थायिक झाला. अल्पावधीत या दाम्पत्याला एक मुलगाही झाला. इकडे सूरजचेही लग्न होऊन त्यांचाही संसार सुरळीत लागला. दोघांचेही आपापला संसार सुखाने सुरू असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास 5-6 वर्षांनंतर वैभवी आणि सूरज हे पुन्हा एकदा परस्पराच्या संपर्कात आले आणि त्यांची अधुरी प्रेम कहाणी सुरू झाली. वैभवी सूरजला भेटण्यासाठी वारंवार आपल्या माहेरी व अन्य ठिकाणी जाऊ लागले. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तासनतास गप्पा मारू लागले. त्यातून दोघांचीही पुन्हा एकदा एकत्र येण्याची आणाभाका घेतल्या आणि बालपणातील अल्लड प्रेमाच्या नादात दोघांनीही आपापले भरले नाते संसार मोडायची जणू काही सिद्धांतच केली होती. पण दोघांनाही आडसर वाटत होता तो विश्वनाथाचा. त्यामुळे दोघांना मिळून विश्वनाथचा काटा काढायचा निर्णय घेतला आणि जवळपास 6 महिने त्यांचा हा बेत शिजत होता. एके दिवशी सूरज हा वैभवींचा नातेवाईक बनून विश्वनाथाच्या घरी मुक्कामाला आला. विश्वनाथाला दारूचे व्यसन आहे हे वैभवींनी सूरजला आधीच सांगितले होते. त्यानुसार रात्री सूरजने आग्रह करून विश्वनाथाला भरपूर दारू पाजली आणि दारूच्या नशेत विश्वनाथ झोपून जाताच वैभवी आणि सूरजच्या मनातील सैतान जागा झाला. सूरजने एक जाडजूड लोखंडी जग पुऱ्या ताकदीचा विश्वनाथाच्या डोक्यात घालताच त्यांची कवटी फोडून तो जागीच ठार केला. तो ठार झाल्याची खात्री पडताच त्याच पाठी सूरज हा वैष्णवी आणि तिचा 5 वर्षाचा मुलगा यांच्यासह विश्वनाथाच्याच मोटरसायकलवरून कर्नाटकात पसार झाले. भल्या सकाळी पेडा बानवली आणि शांतताप्रिय गावातील लोक विश्वनाथाच्या खोलीत त्यांचा रक्तंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी विश्वनाथाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासही सुरुवात केली. मात्र त्याची पत्नी आणि मुलगी सापडत नाही. कारण वैभवी ही त्याच पाठी आपल्या प्रियकरासह रफूचक्कर झाली होती. त्यामुळे पोलिसांनी कर्नाटकातील नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानुसार विश्वनाथांचे वडील शंकर सिदानाल बानवालीत दाखल झाले. त्यांनी विश्वनाथाचा खून केल्याची तक्रार दाखल केली आणि फॉरेन्सिक तज्ज्ञाच्या पथकाने पुरावे गोळा केले. पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आणि परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतले. त्यातून काही माहिती हाती आली आणि CCTV फुटेजमध्ये विश्वनाथाची पत्नी व मुलगा एका इसमासोबत विश्वनाथाची दुचाकी घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यामुळे विश्वनाथाच्या पत्नीवर पोलिसांचा संशय बळावला. मात्र तिचा फोन बंद येत असल्याने तिचा ठाव ठिकाणा सापडत नव्हता. खुनाचा 24 तास उलटल्यानंतर विश्वनाथाची पत्नी वैभवी उर्फ मंगल ही पुन्हा बानवलीत कोणाला तरी भेटण्यासाठी आली होती. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. वैभवीने सुरुवातीला पोलिसांच्या प्रश्नाला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची खाकी मिळताच वैष्णवीने खुनाची कबुली दिली आणि वैष्णवीकडून खुनाची माहिती घेतल्यानंतर पोलिसांना तिचा प्रियकर सूरज मायगेरी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला. त्याच खून लागता सूरजने
पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने सूरजला कर्नाटक येथून अटक केली. याची परवानगीही कोठडीत करण्यात आली आहे. बालवयातील प्रेम म्हणजे हे खरं प्रेम नसतं, तर ते असतं केवळ परस्पराविषयी शारीरिक आकर्षण. पण या असल्या प्रेमालाच आपलं खरं प्रेम समजणाऱ्या सूरज आणि वैभवीने आपल्या प्रेमापायी आपलेच भरलेले संसार लाथाडले. पण नियतीने एका फटक्यात त्यांचं आयुष्यच लाथाडून टाकलं.